अगदी जलद व अचूक बातम्यांसाठी पाहत रहा महामीडिया 24 सदैव तत्पर। दिवाळी आली की बाळगोपाळांची लगबग सुरू होते गड किल्ले निर्माण करण्यासाठी। छत्रपती शिवाजी महाराजांचा ऐतिहासिक वारसा मांडण्याचं काम या गड किल्ल्यांच्या मांडणीतून होत असतं। असाच एक सुंदर किल्ला रुकडी येथील खोतमळा या ठिकाणी साकारण्यात आलेला लोहगड किल्ला महामीडिया 24 न्यूज चॅनल सोबत प्रतिनिधी कीर्तिराज जाधव सोबत श्लोकराज जाधव, कॅमेरा सहकारी। नमस्कार, महामीडिया 24 या न्यूज चॅनलवर मी रुकडी प्रतिनिधी कीर्तिराज जाधव आपल्या सगळ्यांचं स्वागत करतोय। आणि दिवाळी आली की फराळाबरोबरच सगळी लगबग सुरू होती ती गड किल्ले आणि किल्ले निर्माण करण्याची। रुकडी परिसरामध्ये पण अशाच पद्धतीचे भरपूर किल्ले बनवले आहेत। त्यातील एक आकर्षक किल्ला म्हणजे किल्ला लोहगड किल्ला, जो बनवला आहे, आपलं नाव सांगा? आकाश गुरव याने। आणि या किल्ल्याची प्रेरणा आपल्याला कुठून मिळाली? छत्रपती शिवाजी महाराजांकडून। हा किल्ल्याची मेन वाटा पहिला दरवाजा आहे, गणेश दरवाजा। इथून आपण वर जाऊ शकतो। तिथून नंतर हा दुसरा दरवाजा येतो, महादरवाजा। इथून सरळ ह्या साईडने यायचं इकडं, इथे तिसरा दरवाजा लागतो, नारायण दरवाजा। तिथून थोडं पुढे गेले की हनुमान दरवाजा आहे। तिथून थोडं आत गेले की मेन दरवाजा लागतो। तिथून किल्ल्यावर आपलं एंट्री होते। किल्ल्यावर ज्या पद्धतीने किल्ल्याचं बांधकाम, तटबंदी, बुरुज किंवा किल्ल्यावर असणारं मंदिर, पीर, तलाव, त्याचबरोबर 16 कोली तलाव आणि त्याला आपण काय म्हणतो? विंचूकाटा, म्हणजे जो विंचूच्या आकारासाठी सारखा दिसतो म्हणून त्याचं नाव विंचूकाटा असं आहे। काका, किल्ला तुमच्या परिसरामध्ये किंवा तुमच्या मळ्यामध्ये हा किल्ला साकार झाला आहे, तुम्हाला काय या किल्ल्याबद्दल अनुभव आहे किंवा कसा वाटतो हा किल्ला? ही खोतमळा रुकडीमध्ये आम्ही सर्व प्रकारचे सण वगैरे घेत असतो। आणि गेल्या 4-5 वर्षापासून आपल्याकडं आकाश गुरव म्हणून एक मुलगा आहे, तो आकाश गुरव स्वतः किल्ले तयार करतो। गेल्या 4 वर्षापासून तो मोठे किल्ले असेच करतो आणि बरेचसे मोठे सगळे किल्ले त्यानं करत आणलेत आतापर्यंत। आणि यावेळी एक वेगळा किल्ला लोहगड, जो मी सुद्धा अजून पाहिलेला नाही, तो किल्ला त्याने साकारलेला आहे आणि अतिशय उत्कृष्ट केलेला आहे। त्याला त्याच्या बहिणी, त्याच्या घरचे सगळ्यांचं स्फूर्ती मिळते। त्याचबरोबर मळ्यातल्या सगळ्या मुलांची मुलींची त्याला मदत होते। खूप चांगलं काम आहे, एक चांगला उपक्रम त्याने इथं आमच्याकडे राबवलेला आहे। त्याबद्दल त्याचं मी स्वागत करतो आणि सर्वांना धन्यवाद देतो। छत्रपती शिवाजी महाराजांचे किल्ले हे फक्त बघण्यासाठी नाहीत, हे आपल्या स्मरणात ठेवण्यासाठी आहेत। तरी छत्रपती शिवाजी महाराजांचे किल्ले शौर्याचा आणि स्वराज्याचा स्वाभिमान आहे। तर या किल्ल्यावर तुम्ही नावं वगैरे लिहिण्याचा टाळावे, परत पार्टी करणे, दारू पिणे हे सगळं टाळावे, अशी माझी विनंती आहे सगळ्यांसाठी। कोणाकोणाची अजून मदत झाली? आमच्या घरातले सर्व होते, भाऊ बहीण, मम्मी पप्पा सगळे होते, काका काकी, सगळ्यांनी मला सगळ्यांनी थोडी मदत केलेली आहे। खरं तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेरणास्थानातून हा किल्ला आम्ही निर्माण केला। त्यानंतर सर्वप्रथम किल्ल्याचा नकाशा काढून घेतला। नकाशानुसार ते दगडांची किंवा मातीची भर घेतली। त्यानंतर त्यावर पोते मातीच्या पाण्यात भिजवून ते आपण पूर्ण झाकून घेऊन कवर केलं किल्ल्यावरती। आणि पुन्हा एकदा त्यावर माती टाकून घेतली। त्यानंतर जसा लोहगडला आकार आहे त्याप्रमाणे किल्ल्याला म्हणजे रचना देत गेलो। त्यानंतर कलरिंग केलं, त्याला कलर पहिला काळा कलर केला आणि त्यावर ते पांढऱ्या चौकोन हे चुन्यापासून तयार केले। आणि किल्ल्यावर प्रत्येक गोष्ट जी आहे ती आम्ही तिथं दाखवलेली आहे। किल्ला हुबेहूब साकारलेला आहे। मंदिर, तलाव, पीर, 16 कोनी तलाव, विंचूकाटा। तर मग चला सबस्क्राइब करायला विसरू नका महामीडिया 24 न्यूज चॅनलला। महामीडिया 24 सदैव तत्पर।